नमस्कार सायली मॅम. नमस्कार. तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला आचल अवॉर्डमध्ये विनिंग म्हणून आलेला आहात? खूपच छान. खूपच छान. इथे येऊन कसं वाटतंय पॉडकास्टमध्ये? खूपच छान. हा आणखी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे आय एम सो एक्सायटेड. व्हेरी गुड. मॅम काय सांगाल तुमच्याबद्दल? माझं नाव सायली करळकर आहे. मी मास्टर डिप्लोमा इन हिलिंग, त्याबरोबर जवळजवळ 90पेक्षा जास्त अकल्ट मोडॅलिटीजमध्ये मी शिकलेले आहे आणि तेवढ्याच मी लोकांना शिकवतेही. माझ्या फर्मचं नाव आहे फाउंडर ऑफ सेल्फ हिलिंग अकॅडमी अँड डिवाइन क्रिस्टल पॅलेस. दिस इज द मल्टी स्पेशालिटी हिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर. म्हणजे इथे लोकांना सर्व्हिस पण प्रोव्हाइड केली जाते, प्लस ट्रेनिंगही दिलं जातं. असं या पद्धतीने. कुठे आहे मॅम हे तुमचं? हे विरार वेस्टमध्ये आहे, विरारला, विरार पालघर. हिलिंग बद्दल काय सांगाल? काय आहे हिलिंग? हिलिंग म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं आता आपल्याला खर्चटलं आहे, ठीक आहे, तर त्यानंतर आपण त्याच्यावरती मलम लावतो. बरोबर. ओके, तर सेम थिंग आहे. म्हणजे ते हील झालं, याचा अर्थ हील झालं म्हणजे बरं झालं. हिलिंग म्हणजे स्वतःला बरं करणं, दुसऱ्यांना बरं करणं, किंवा जे काय असेल, तर हिलिंग या शब्दाचा अर्थ जो आहे ते स्वतःला बरं करणं. ठीक आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे हिलिंग काय करतात, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो त्यानंतर डॉक्टर सांगतो की तुम्हाला फीवर आहे, त्यानंतर काय करतो, मेडिसिन्स देतो. ठीक आहे, आणि मग आपण बरे होतो. अर्धे आपण कुठे बरे झालेलो असतो, जेव्हा तुम्ही ह्या गोळ्या घ्या, तुम्ही बरे व्हाल, इथेच अर्धा जो आपला आजार असतो तो बरा झालेला असतो. पण कसं आहे की जेव्हा आपल्याला स्वतःला हील करायचं किंवा बरं करायचं आहे, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठे येतो. मी डॉक्टरकडे गेले, त्यानंतर डॉक्टरने मेडिसिन्स दिली, डॉक्टरने त्याचा 90% रोल जो आहे तो कम्प्लीट केला. त्यानंतर 10% माझा रोल आहे की मी घरी आल्यानंतर मेडिसिन्स घेणं. पण जर मी मेडिसिन्स घेतलीच नाहीत तर मी बरी कशी होणार. तर सेम असंच हिलिंगमध्ये आहे. जेव्हा आमच्याकडे लोक येतात, जेव्हा आम्ही त्यांना काही गोष्टी सांगतो की तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही अफर्मेशन्स करा, तुम्ही ही चांगली वाक्य बोला किंवा छान छान विचार करा, त्यानंतर इथे काय केलं जातं की तिथे जेव्हा असतं की छान मोटिवेशन मिळतं, घरी गेल्यानंतर मग कसं होतं की नको ना, जाऊ देत. ओके, अँड देन असं होतं तिथे बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या फॉलो केल्या जात नाहीत, किंवा कधी कधी ट्रस्ट इश्यूज असतात, तर त्यामुळे जेव्हा फॉलो केल्या जात नाहीत तेव्हा रिझल्ट्स मिळत नाही. ठीक आहे, तर हिलरचा जो रोल जो आहे तो 90% आहे आणि हिलीचा जो आहे तो 10% आहे. पण हे सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड सारखं आहे. जसं दोन माइंड आहेत, तर 90% आपला सबकॉन्शियस माइंडचा रोल असतो आणि 10% कॉन्शियस माइंडचा. जेवढं आपलं कॉन्शियस माइंड जेवढं पॉवरफुल असेल, म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये जेव्हा स्वतःहून काही गोष्टी करतोय तेव्हा जास्तीत जास्त त्याचा उपयोग होतो. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे कुठेतरी पार्टिसिपेट करणं, दॅट इज माय कॉन्शियस स्टेप. कारण मी एक स्टेप जाऊन पुढे काहीतरी विचार केला की मला काहीतरी हवंय माझ्या लाईफमध्ये, किंवा मला आणखी जास्त काहीतरी अचिव्हमेंट्स हव्यात, तेव्हा हा मी घेतलेला कॉन्शियस एफर्ट्स आहे. तेव्हा अवेअरनेस असणं दॅट इज मोर इम्पॉर्टंट लाईफमध्ये, की मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी हवंय किंवा मला दुखतंय, मला काहीतरी होतंय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अवेअरनेस खूप जास्त महत्त्वाचा आहे हिलिंगमध्ये. ओके, असं या पद्धतीने. तुमच्या अकॅडमीमध्ये कोणते सेल्फ हिलिंग टेक्निक शिकवले जातात आणि त्याचा कसा फायदा होतो? तर इथे रेकी जी आहे, रेकी सगळ्यात जास्त सेल्फ हिलिंगसाठी आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येतो. कारण रेकी ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती काय करते, आपल्याला स्वतःला, आपण स्वतःच्या हाताने आपल्या स्वतःला आपण हील करू शकतो, बरं करू शकतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, त्या पॉझिटिव्ह एनर्जीने की आपण जे आपले आजार आहेत ते बरे करू शकतो. आपला लाईफ रिलेटेड काही इश्यूज आहेत, करिअर रिलेटेड काही इश्यूज आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सप्तचक्र जी आहेत ती आपली हील होतात. आणि 7 चक्र, जी 7 एनर्जी सेंटर्स आहेत, ती आपल्या बॉडीमध्येच आहेत. ती बॉडीमध्ये आपण जेव्हा ती नॉर्मलाइज करतो किंवा बॅलन्स्ड करतो, तेव्हा बाय डिफॉल्ट सगळे इश्यूज नॉर्मल होतात. ठीक आहे, मग आपला कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो, आपले फायनान्शियल स्टेबिलिटी येते, करेज येतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट येतं, पीस येतं. सगळ्यात माइंड, पीस ऑफ माइंड जे आहे, अनकंडिशनल लव्ह आहे, या सगळ्या गोष्टी आपण बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये क्रिएट करू शकतो. ओके, आता रेकी जी आहे ती आपण दुसऱ्यांना देऊ पण शकतो, प्लस
आपण स्वतः हे पण शिकू पण शकतो. शिकल्यामुळे काय होत आहे, आपलं मेडिटेशन पण होत आहे, आपली 7 एनर्जी सेंटर जे 7 चक्राज आहेत ते पण बॅलन्स्ड होतात आणि त्याबरोबर आपल्याला जसं लाईफ हवंय त्या पद्धतीने मॅजिकल लाईफ आपण जगू शकतो. त्यानंतर आहे न्यूमरोलॉजी. ठीक आहे, तर जसं ॲस्ट्रॉलॉजी आहे तसं न्यूमरोलॉजी आहे. तर डेट ऑफ बर्थ प्रमाणे ठीक आहे आपल्याला काय करता येतं, त्यांचे प्रॉब्लेम्स डिफाईन करता येतात. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक्झॅक्टली कळतं की मला माझ्या लाईफमध्ये नक्की कुठे काय काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं तर 3, 5 किंवा 7 असे नंबर काही मिसिंग आहेत. त्या पूर्ण डेट ऑफ बर्थ जेव्हा आपण घेतो त्याच्यानंतर मुलांक भाग्यांक काढले जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही नंबर मिसिंग असतात किंवा त्यांचे मुलांक भाग्यांकाप्रमाणे त्यांना सांगितलं जातं तू कुठल्या करिअरमध्ये जाणार आहेस, तू कुठलं जास्त बेटर करिअर करू शकतोस. त्यानंतर त्यांचे जर नंबर मिसिंग आहेत, ज्या फॉर्ममध्ये त्यांना जायचं आहे तर तुम्हाला तिथे काय प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा कुठली गोष्ट तुम्हाला गेन करायची आहे, कुठली जर तुम्ही त्याच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर इन्व्हॉल्व केलात, जर त्या शिकलात तर बेटर लेवलवरती तुम्ही ते कसं आणखीन बेटर करू शकता. असं आहे. नंबर मिसिंग असणं म्हणजे अरे बापरे माझ्याकडे एवढे प्रॉब्लेम आहेत असं नसतं. नंबर मिसिंग आहे याचा अर्थ ती गोष्ट मी हा जन्म शिकण्यासाठी घेतली. 3 नंबर एखाद्याचा फॉर एक्झाम्पल जर मिसिंग असेल तर काय होतं की त्याच्याकडे खूप सारं नॉलेज असतं, पण मला ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे कसं, मला ते मांडायचं आहे कसं किंवा मी ही गोष्ट मला सांगायची कशी हे म्हणजे आपल्याला कळत नाही. मग मला शिकायचं आहे, मग मला ती माझ्यामध्ये एक गोष्ट गेन करायची आहे एवढंच असतं. ओके, मग ते झाल्यानंतर आपण बेटर लेवलवरती ती गोष्ट करू शकतो. असं आहे. तर न्यूमरोलॉजी खूप लेवलवरती आपल्यासाठी हेल्प करतं. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही तुमच्या म्हणजे मी ब्रेसलेट घातलं किंवा तुम्ही ब्रेसलेट्स घातलं ठीक आहे, तर आम्ही असे कस्टमाइज ब्रेसलेट पण करून देतो. न्यूमरोलॉजी रिपोर्ट काढले जातात, मोबाईल न्यूमरोलॉजी सांगितली जातं. मोबाईल न्यूमरोलॉजी सध्या खूप जास्त आपल्यावरती अफेक्ट करतं, कारण ऑलमोस्ट आपण 24 आवर्स म्हणालो तरी काही हरकत नाही की आपला नंबर यूज करू शकतो आणि त्या मोबाईल नंबरचा आपल्या लाईफवरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो. ठीक आहे, त्याच्यात असे काही इक्वेशन्स असतात, असे काही कॉम्बिनेशन्स असतात ज्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या लाईफमध्ये होतो. ओके, खूप मिस्टिरियस आहे आणि खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे. आणि जर त्याचा लिटरली आपण जर चेंज केला, ओके, जर मी माझाच पर्सनल एक्सपिरियन्स सांगेन, जेव्हा मी मोबाईल नंबर जे माझ्या ह्याच्यामध्ये 38 आहे ठीक आहे, तर तो माझ्यासाठी काय करतोय सतत हर्डल्स किंवा ऑब्स्टेकल्स, प्रोकास्टिनेशन, लेझीनेस देतोय. ओके, तर त्यामुळे गोष्टी ज्या आहेत बऱ्याच लेवलवरती ज्या अशा मीटअप होता अरे नाही जाऊ दे नंतर करूया. ओके, तर या सगळ्या बाय डिफॉल्ट जे आहेत आपल्यामध्ये गुण डेव्हलप व्हायला लागतात. असं काही पर्टिक्युलर नंबर असतो की जो बेस्टच आहे असं काही सांगता तुम्ही? असं काही नसतं. समोरच्याची काय रिक्वायरमेंट आहे, एखाद्याला हेल्थ हवं असेल, एखाद्याला लग्नासाठी हवा असेल, एखादा प्रमोशन हवा असेल, एखाद्याला फेम हवा असेल, एखाद्याला त्याचं स्पिरिच्युअल नॉलेज स्प्रेड करायचं आहे, एखाद्याला बिझनेसमधून पैसे आणायचे आहेत, जे काय हवंय त्या पद्धतीने असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात. समोरच्याची जी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने दिले जातात आणि त्याच्यानंतर त्याची मेन जी आहे टोटल चेक केली जाते. असं असतं. तणाव, चिंता किंवा नकारात्मक दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो का आणि तो कसा होतो? नक्कीच, कारण सेल्फ हिलिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना. सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतःवरती हिलिंग करणं, स्वतःवरती काम करणं जे सगळ्यात कठीण आहे ऍक्च्युली जर बघायला गेलं. ओके, कारण आपण सगळ्यांना उपदेश द्यायला चांगलं वाटतं, पण जेव्हा स्वतःवरती काम करायची तयारी येते, फॉर एक्झाम्पल आपल्याला सकाळी रोज उठायचं इथूनच सुरुवात करूया. ओके, किंवा मला एक्सरसाइजला जायचं इथूनच सुरुवात करूया, जाऊ दे ना उद्या जातो, इथूनच सुरुवात असते. मग स्वतःमध्ये ते करेज आणणं किंवा हे आणणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. सेल्फ हिलिंग जसं अकॅडमीचं नावच आहे ठीक आहे, द अनलॉक द सिक्रेट्स विदिन यू, दॅट इज द स्लोगन आहे सेल्फ हिलिंगचा. माझ्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी किती एक्सप्लोर करू शकेन. ठीक आहे, सेल्फ हिलिंगने काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण हिलिंग करतोय किंवा स्वतःवरती जेव्हा काम करतोय 100% तुम्ही तणावमुक्त होता, कारण माइंड पीसफुल होतं. एव्हरीडे जे तुम्ही मेडिटेशन करताय किंवा छान काही अशी अफर्मेशन्स बोलतात, त्यांना वाक्य आहेत, काही मॅजिकल वर्ड्स आहेत, काही मॅजिकल नंबर्स आहेत, जसे क्रिस्टल्स आहेत, बॅच फ्लावर्स रेमेडीज आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, वैदिक रेमेडीज आहेत. या जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये ॲज अ सपोर्ट म्हणून जेव्हा आणतो, ओके, जसे आपण रोज सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमुले तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, म्हणजे सकाळच आपली छान झाली आहे, सुरुवातच त्याची छान झाली आहे. तर या जेव्हा आपण डे टू डे लाईफमध्ये जेव्हा अप्लाय करतोय गोष्टी बाय डिफॉल्ट आहे ना, त्याचा जो चांगला परिणाम आहे आपल्या लाईफमध्ये व्हायला लागतो. ठीक आहे,
रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे काय विचार करणार आहात, पूर्ण दिवस तुमचा छान जाणार आहे. आज तुम्ही सकाळी काहीतरी असा छान विचार करून आला, चला आज छान पॉडकास्ट आहे, नवीन नवीन लोकांना मला भेटायला मिळणार आहे, नवीन नवीन गोष्टी आज मला शिकायला मिळणार आहेत, नवीन नवीन क्षेत्रातली लोक येणार आहेत. मग सेम त्या पद्धतीने सकाळी येस आमचा प्रवास खूप छान होणार आहे, 1 तासात आम्ही पोचलेलो आहोत, एक्झॅक्ट आम्ही 9 वाजता इथे पोचलो. सगळं असं छान हे केल्यानंतर सगळं हे झालं, ओके थिंक करणार त्या पद्धतीने होणार. दॅट इज द ब्युटी ऑफ द हिलिंग. आणि तणाव ह्याच्यापासून मला माझं लाईफ छान एक्सप्लोर करायचं आहे, फ्रीडम विथ फ्रीडम जगायचं आहे, मला लाईफ माझं पीसफुल हवं आहे, अबंडंट हवं आहे, प्रॉस्परस हवं आहे. हे जेव्हा डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा बोलायला चालू करतो, म्हणजे आज बोलून दुसऱ्या दिवशी नाही होणार आहे लगेच, बट आपण आपल्याला टाइम देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने बाय डिफॉल्ट त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हायला लागतात. फक्त एक पिरियड देणं गरजेचं आहे आणि इथून फील करणं गरजेचं आहे. इथे हार्ट आहे, तो ऑर्गन आहे, इथे हार्ट आहे, ते चक्र आहे आणि ते आपल्याला इमोशन्स लव देत आहे. इथून मला जेव्हा मी एखाद्याबद्दल फील करते की छान फील करते, तेव्हा मी जसं आतमध्ये असणार आहे तेच त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये गोष्टी होणार आहेत. सेल्फ हिलिंग हे विज्ञानाशी कितपत संबंधित आहे आणि ते खरंच उपयोगी होतं का? नक्कीच, कारण जसं आपण ओम बघतो, सायंटिस्ट लोकांनी पण आता हे केलंय की येस, ओम इज द व्हायब्रेशन जे सगळ्या ब्रह्मांडाला कुठेतरी बॅलन्स करते. ठीक आहे, तर सेम थिंग आहे. दिस इज द अकल्ट सायन्स. ठीक आहे, ह्याला सायन्सच म्हणतात, पण गूढविद्या आहे, सगळ्यांना माहीत नसते. ठीक आहे, जे शिकणार त्यांनाच फक्त माहिती असते. काय केलं देवाने, काय केलं की पहिल्यांदा सगळ्या ज्या विद्या नॉलेज आहे ते सगळ्यांना जेव्हा व्यक्ती जन्माला यायचा ना तेव्हाच त्याच्याबरोबर यायच्या. पण नंतर कळलं की हा मनुष्य प्राणी जेवढं देणार तेवढंच कमीच आहे त्याच्यासाठी. तर म्हणून त्यांनी काय केलं, जो स्वतः ते डिस्कवर करणार त्याच्यापर्यंत ते नॉलेज पोचणार. ओके, तर त्यामुळे काय झालंय, आपण आपल्यावरती जेवढं काम करणार आहोत तेवढं बाय डिफॉल्ट आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोचणार आहेत. मग त्याच्यासाठी काय होत आहे, जेव्हा ट्रेनिंग दिल्या जातात, जेव्हा लोकांना शिकवलं जातं, किंवा आय ऑलवेज प्रेफर तुम्ही सर्व्हिसेस घेण्यापेक्षा स्वतः शिका. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे पैसे पण वाचतील आणि त्याबरोबर तुमचं लाईफ बेटर क्रिएट करू शकाल. येस, जसं बोलतात की मुलगी शिकली आणि प्रगती झाली, सेम आहे की एखादी घरातली व्यक्ती जरी शिकली तरी आपण आपल्या मुलाबाळांपासून पूर्ण फॅमिलीला, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या एव्हरी प्लेसमध्ये तुम्ही ते सगळे व्हायब्रेशन्स क्रिएट करू शकतात. आणि व्हायब्रेशन्स खूप महत्त्वाचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण घराचं एक्झाम्पल घेऊया, घरामध्ये सतत कटकटी आहेत, भांडणं आहेत, जसं भिंतीलाही कान असतात जसं बोलतात, कसं, किंवा घर फिरलं तर वासेही फिरतात असं म्हटलं जातं. तर ज्याने कोणी म्हणलेल्या त्या मला नाही माहिती, बट दॅट इज ट्रू. कारण जे जसं विचार करणार आहोत, ठीक आहे, ह्या घरात आल्यापासून ना माझं काही छानच होत नाहीये, त्या घराने काहीच नाही केलंय ना आपलं. बरोबर की नाही, जे आपण क्रिएट करणार आहोत तेच तिथे होणार आहे, असं आहे. तर त्यामुळे काय होत आहे की मी माझ्या घराला जसं रोज फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य बोलते की माझ्या घरात सगळे नेहमी निरोगी आहेत, समृद्ध आहेत, माझ्या मुलांची छान उत्तम ग्रोथ होते आहे, जे काही अनएक्सपेक्टेड एक्सपेक्टेड वेजमध्ये नेहमी मनी येत आहेत, ह्या घराने आम्हाला एक्सेप्ट केलेलं आहे. आमच्या घरात नेहमी सगळे छान गुण्यागोविंदाने नांदत आहेत, छान आहेत. घरात स्वामींचा, लक्ष्मीचा, सगळ्यांचा, ज्यांना मी मानते त्यांचा सगळ्यांचा वास आहे, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत आणि घरात खूप नेहमी सगळे छान अनकंडिशनल आनंदी आहेत. जेव्हा हे रोज जेव्हा त्या घराला एक कंडिशनिंग दिलं जात आहे तेव्हा बाय डिफॉल्ट काय होतं ना, ते व्हायब्रेशन्स क्रिएट व्हायला चालू होतात. पण स्टार्ट विथ अवर्स. अरे तू नाही बोलत, अरे तू नाही बोलत, अरे तू नाही करत, डोंट गो विथ दिस. ठीक आहे, कारण त्याच्यामुळे काय होतं, आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्टेशन्स नाही करू शकत. पण मी तर स्टार्ट करू शकते, मी माझ्यासाठी तर स्टार्ट करू शकते. येस, आज म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं करेन की ओके आज प्रवास छान होणार आहे, आजचा दिवस छान, इव्हेंट्स छान होणार आहेत, मला ट्विन्स आहेत, तर म्हणजे आय एम अ मदर, तो देन अर्धा लक्ष माझा तिकडे, अर्धा लक्ष माझं इकडे नाही, त्यांनी छान आज कॉपरेट केलेले आहेत, ते हॅप्पी आहेत, ते छान झोपले आहेत वगैरे. देन आय सेट माय माइंड. ओके, आणि त्यानंतर मी जेव्हा घरातून निघाले तेव्हा छान पद्धतीने मी बाकीच्या गोष्टी करू शकते, मी इथलं पण एन्जॉय करू शकते आणि मला तिकडचं पण काही हे नाही आहे. ओके, पण मलाच फेअर आहे, अरे माहिती नाही कसं होईल, अरे काय होईल, कधी इव्हेंट संपेल, कशा पद्धतीने होईल. म्हणजे यू कांट बिलीव्ह की मला असं वाटतं की नाही मला 5:30 पर्यंत इव्हेंट आहे, पण मी लवकर आले तर मी माझ्या बाळापर्यंत किंवा मी माझ्या घरी लवकर पोचू शकते. तर मॅमना मी फोन केला, कधीचा म्हणजे कितीचा माझा कॉल टाईम आहे किंवा काय आहे, तर त्या बोलले मी एकदा चेक करून सांगते, तुम्हाला रात्री एकदा पिंग कर.
आणि तू 12 वाजेपर्यंत फ्री होशील, 10:35चा तुझा पॉडकास्ट आहे. म्हणजे दिस इज द मॅजिक ऑफ अवर थिंकिंग. ओके, व्हॉट एव्हर वी विश क्रिएट ना, जे आपण ज्या पद्धतीने क्रिएट करणार आहोत याच्यामध्ये, ते आपल्यापर्यंत पोचणार आहे. म्हणजे जेव्हा मी मास्टर इन डिप्लोमा हिलिंग केलं होतं त्यावेळी प्रत्येकाला एक ट्रॉफीवरती नाव दिलं होतं. ओके, तर दॅट टाईप आय गॉट मॅजिक मॅनिफेस्टेशन हिलर. ओके, तर ते नाव मला मिळालं होतं. कधी कधी असं खूप असं वाटतं की कधीतरी असं वी आर अ ह्युमन बिईंग्स, तर कधी मोठो डाऊन असतो, कधी हे येतं. तर त्या ट्रॉफी असं समजलं, अरे हे तर मला नाव मिळालं, तर देन आय कॅन मॅनिफेस्ट व्हॉट एव्हर आय वॉन्ट. ओके, तर त्या पद्धतीने जे मला हवंय त्या सगळ्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. बट ट्रस्ट पाहिजे, फेथ पाहिजे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, ते असेल तर एव्हरीथिंग कॅन वी डू. ओके, इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला द वे ऑफ थिंकिंग तुम्ही चेंज करताय, एक बघण्याचा प्रत्येकाकडे दृष्टिकोन चेंज करताय, लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करताय, तर सगळं काही छान होऊ शकतं. निंदकाचे घरं असावे शेजारी. कारण तुमच्या लाईफचा जर मेन जर कोण ग्रोथ सक्सेसकडे तुम्हाला घेऊन जाणारा असेल तर दॅट इज द निंदक. फ्रेंड्स, हा तू छान होतो, तू छान, असंच असतं. पण निंदक जो असतो ना, तो लाईफमध्ये खरं खूप लेवलवरती आपल्याला पुढे वरती घेऊन जातो. ओके, त्याच्यामुळे निंदक एकतरी असावा. ओके, ते मग खूप महत्वाचं आहे. असं ठीक आहे. मॅम, तुमचं फील्ड आता तसं खूप वास्ट आहे ऍक्च्युली. खूप न्यूमरॉलॉजी, एस्ट्रॉलॉजी, हिलिंग, बरोबर काही त्याच्यामध्ये आहे. सो न्यू कमरला जर तिकडे यायचं आहे तर काय कोर्सेस अवेलेबल आहे किंवा कसं त्यांनी जावं, काय गाईड कराल तुम्ही त्यांना? हे फील्ड सगळ्यांसाठी एकतर ओपन आहे. ज्याला शिकायची इच्छा आहे ते नक्कीच करू शकतात. ठीक आहे, आणि शिकण्याबरोबर स्वतःची खूप चांगली ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते. ठीक आहे, ऑल ओव्हर सगळ्याच ह्याच्यावरती. आणि जसं आपण या क्षेत्रात आल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करतोय, कुणाला तरी छान रिलेशनशिप डेव्हलप करून देतोय, कुणाला छान करिअरमध्ये मदत करतोय, त्याच्यानंतर बाळांसाठी काहीतरी छान गोष्टी करतोय. कारण बाळांना आता जसं 7 to 16च्या एजमध्ये मुलांना सगळ्यात जास्त एक पॅरेंटिंगपेक्षा आहे ना, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय बनायचं आहे त्याच्यासाठी खूप जास्त गरज आहे. ॲज अ गायडर, ॲज अ काउन्सलर खूप जास्त इथे ओपन पूर्ण आपल्यासाठी फील्ड आहे. ज्याला ॲज अ करिअर म्हणून चूज करायचं असेल तर दिस इज द बेस्ट फील्ड. आणि खूप मजा येते याच्यामध्ये काम करताना. ठीक आहे, बट यू हॅव टू अ गुड लिसनर. कारण समोर जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा त्याच्यानंतर त्याला फक्त एक कोणतरी व्यक्ती हवा असो की त्याला जे काही बोलायचं आहे, जे त्याला घरी बोलता आलं नाही किंवा काय आलं नाही, ते ऐकण्याची आपली तयारी असायला हवी. ओके, आणि पैसे ऍक्च्युली आपण त्याचंच घेतो बघायला गेलं तर. ओके, जी काय फीज असते आपली. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की या क्षेत्रात आल्यानंतर लोकांना असं वाटतं, अरे तुम्ही तर देवाचं काम करताय ना, मग तुम्हाला पैसे घ्यायची काय गरज आहे. डॉक्टर पण देवाचंच काम करतो वाचवण्याचं. पण दिस इज द एनर्जी एक्सचेंज. कारण मनी आणि रिलेशनशिप अशा दोन गोष्टी ज्या आहेत त्या देवाने नाही बनवल्या, त्या बाय मॅनमेड आहेत. ओके, तर त्यामुळे कर्मा कट करण्यासाठी मनी घेणं, कुठल्याही पद्धतीचं एनर्जी एक्सचेंज घेणं, दिस इज द मस्ट. नाही तर तुम्ही आपले कर्म वाढवताय. ही सर्व्हिस जर तुम्ही मला फ्रीमध्ये देताय पण मला काहीतरी तुमचं देणं लागतंय. ओके, मी तर देणं नाही तर मी ते कॅरी फॉरवर्ड करणार, दुसऱ्या जन्मात तुम्हाला परत द्यायचंच आहे. सिम्पल आहे. माझ मनी वाईज असू देत किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असू देत. तर कर्म कट करण्यासाठी यू हॅव टू टेक एनर्जी एक्सचेंज. ओके, त्याच्यानंतर बरेच प्रोटेक्शन कसं करायचं, आपल्या वास्तूला कसं छान हे करायचं, आपले व्हायब्रेशन्स कसे छान पद्धतीने आणखी ऑरा वाढवायचा, तर ते सुद्धा बेटर लेवलवरती आपण हे करू शकतो. आणि जसं आता बऱ्याच लेवलला आपण फील्ड शोधत असतो. ठीक आहे, इंजिनियर, डॉक्टर, पण इथे सुद्धा याच पद्धतीचे जे डॉक्टर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, वी कॅन डू अ डॉक्टरेट किंवा डॉक्टर इथे पदवी मिळते, तर त्यामुळे बेटर लेवलवरती गोष्टी अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स जे आपण हे करू शकतो. इथे गोळ्या घ्यायची गरज नाही आहे. जस्ट काही गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये जर वर्क केल्या तर त्या बेटर लेवलवरती आपल्यासाठी काम करतात. असं आहे. छोट्या छोट्या रेमेडीज आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, करतो. हो, त्याच्याबद्दल माझ्याकडे जे आहेत न्यूमरोलॉजी आहे, वेदिक स्विचवर्ड्स आहे, अफर्मेशन्स आहेत, क्रिस्टल्स आहेत, त्यानंतर न्यूमरोलॉजीचा सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर रेकी जो आहे मास्टर लेवलपर्यंत शिकवलं जातं. आय एम अ रेकी ग्रेट ग्रँड मास्टर, म्हणजे 6 लेवलपर्यंत माझं रेकी झालेलं आहे. न्यूमरोलॉजी मास्टरी सगळ्यात मोठा हे आहे. त्यानंतर ज्या लोकांना इथे शिकायचं आहे किंवा परत पुढे जाऊन त्यांना कनेक्शनमध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सेल्फ हिलिंग अकॅडमी कम्प्लिटली ओपन आहे.
म्हणजे ऑलमोस्ट 90पेक्षा जास्त गोष्टी इथे शिकवल्या जातात असं आहे. आणि पॉवरफुल पॅकेज होतो इथे. ह्या एवढ्या गोष्टी का शिकायच्या आहेत, ॲज अ मी क्युरिओसिटी शिकत गेले या सगळ्या गोष्टी. अरे याच्यात काय होतं, याच्यात काय होतं. जसं एक नॉर्मल सिग्नेचर आहे, त्या सिग्नेचरवरून त्या व्यक्तीची सेल्फ इमेज आणि पब्लिक इमेज कळते की एक्झॅक्टली त्याचा प्रॉब्लेम काय आहे. बऱ्याच वेळेला काही गोष्टी करायला लोक रेडी नसतात. जेव्हा त्यांना दाखवलं जातं हे बघा तुमच्या सिग्नेचरमुळेच तुम्हाला हे आहे, तुमच्यावरती कधी कधी ट्रस्ट ठेवलं जात नाही. जेव्हा सेकंड लाईन जेव्हा येते तुम्हाला टाळा 2 वेळा चेक करायला लागतं का, किंवा तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही 2 वेळा चेक करता का, हा हो मॅम मला सवय आहे असं. म्हणजे हे दॅट इज द इंटरेस्टिंग थिंग. तसं बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे शिकवल्या जातात आणि आलेला क्लायंट कधीच तुमच्याकडून रिटर्न जात नाही. त्याच्यामुळे या गोष्टी बेटर लेवलवरती आपल्यासाठी नक्कीच वर्क करतात. बट यू कॅन स्टार्ट विथ द रेकी. ओके, लास्ट प्रश्न, फ्युचर मध्ये स्वतःला कुठे पाहताय, काही गोल्स आहेत का? हो नक्कीच. म्हणजे ॲज अ सिम्बल स्वतःला जसं रेकीमध्ये एक हे आहे की सगळे खूप सिम्बल्स असतात, मास्टर सिम्बल्स असतात, खूप सिम्बल्स आहेत. तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की हे दॅट जे आहे ते तुमचं सपोर्ट आहे हे सगळे ठीक आहे, बट तुम्ही स्वतःला सिम्बल बनवा. की फक्त जस्ट अरे सायलीचं नाव घेतलं की अरे हा माझा प्रॉब्लेम सॉल्व झालाच. ओके, तर त्या पद्धतीने ॲज अ सिम्बल, ॲज अ एक आयडेंटिटी या क्षेत्रामध्ये किंवा एक आयकॉन म्हणून मला काम करायला नक्कीच आवडेल. ओके, लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं 3 वर्षामध्ये कमीत कमी 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत मला पोचायचं आहे आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी छान पद्धतीने चेंजेस होतील, स्वतःवरती गोष्टी अप्लाय करतील आणि आपलं लाईफ छान अबंडंट प्रॉस्परस बेटर बनवतील. याच्यासाठी मला नक्कीच माझा प्रयत्न असेल. छान, तुमचे गोल्स नक्की कंप्लीट होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. वेळ दिला. थँक्यू सो मच. थँक्यू.